HBV म्हणजे हिपॅटिक इन्फेक्शन, तर हे नेमकं काय आहे? हेपॅटायटिस बी व्हायरस हे व्हायरसमुळे होणाऱ्या कावळ्यांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. हेपॅटायटिस बी इन्फेक्शन होण्याचे मुख्य कारणे म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स और सेक्शुअल इंटरकोर्स विथ मल्टिपल पार्टनर्स. सर ह्यासाठीचे लक्षणं काय आहे? तर हेपॅटायटिस बी व्हायरस हा मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये सुप्त स्वरूपात आढळतो, म्हणजे तो कुठलेही लक्षणे निर्माण करत नाही. सर ह्याला ट्रीटमेंट आहे का? हेपॅटायटिस बी व्हायरसला नक्कीच ट्रीटमेंट आहे. नमस्कार, मेडिकवर हॉस्पिटलच्या संवाद सेतू कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मी जयदीप रणसिंग. आरोग्य संबंधी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी व ह्या संबंधात तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी हा एक आपण उपक्रम चालू केलेला आहे. वेळीच लक्षणं ओळखता आली तर पुढची धोके पण आपल्याला टाळता येतात. आज पोट आणि लिव्हरच्या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलचे गॅस्ट्रेंटोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आपलं ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. 28 जुलै हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने हिपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. हिपॅटायटिस डेच्या निमित्ताने जनमानसामध्ये ह्या आजाराच्या विषयी असलेले समज, गैरसमज हे दूर करण्यासाठी व जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक लेवलवर हा दिन साजरा केला जातो. तर आता हिपॅटायटिसच्या निमित्ताने हिपॅटायटिस बी ह्या आजारासंदर्भात आपण सरांकडून काही माहिती जाणून घेऊया. तर तुम्हाला एक माझा प्रश्न आहे सर, HBV म्हणजे हिपॅटिक इन्फेक्शन, तर हे नेमकं काय आहे आणि ह्याचे समाजामध्ये काय समज गैरसमज आहेत? हेपॅटायटिस बी व्हायरस हे व्हायरसमुळे होणाऱ्या कावळ्यांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. व्हायरसमुळे 5 व्हायरसमुळे आपल्याला हेपॅटायटिस होऊ शकतो. ओके. हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी आणि हेपॅटायटिस ई. त्यापैकी हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे दूषित अन्न आणि पाण्यातून होतात. हेपॅटायटिस बी, सी आणि डी हे साधारणपणे रक्त संक्रमणातून होणारे कावीळ आहेत. तो हा एक ब्लड बॉर्न इन्फेक्शन आहे. तर हेपॅटायटिस बी इन्फेक्शन होण्याचे मुख्य कारणे म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स और सेक्शुअल इंटरकोर्स विथ मल्टिपल पार्टनर्स, म्हणजे खूप जणांशी लैंगिक संबंध असणे आणि तो अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स असणे हे एक मुख्य कारण हेपॅटायटिस बी इन्फेक्शनचं आहे. दुसरं मुख्य कारण हेपॅटायटिस बी इन्फेक्शनचं म्हणजे रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन. जर असा काय कोणी रुग्ण असतील ज्यांना वारंवार रक्त देण्याची गरज पडत असेल, जसे की थॅलेसेमिया पेशंट, अशा रुग्णांमध्ये हेपॅटायटिस बी इन्फेक्शन होऊ शकतं. तसेच यूज ऑफ कंटॅमिनेटेड निडल्स आणि टॅटूइंग याच्यामुळे हे संक्रमण होतं. गावखेड्यांमध्ये टॅटूइंगसाठी अनस्टराईल निडल वापरले जातात. तर म्हणजे आपण जे गोंदतो त्याला जे आपण गोंदतो, अच्छा, गावखेड्यामध्ये जे गोंदलं जातं त्याच्यामध्ये जी निडल वापरली जाते ती कुठल्याही प्रकारे स्टरलाइज बरोबर आहे, कोणतेही ते स्वच्छता पाळली जात नसते. त्याच्यामुळे एका रुग्णापासून ते बऱ्याच लोकांना तो इन्फेक्शन पोहोचू शकतो. किंवा गावात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स असतात की जे आर नॉट एज्युकेटेड, अशामध्ये सुद्धा जर इंजेक्शन देण्यात आलं, जी निडल वापरण्यात आली वारंवार, तर अशा प्रकारेही ते इन्फेक्शन पसरू शकतं. अच्छा, अनस्टराईल गोष्टी जर परत वापरण्यात आल्या तर त्यामुळे ही शक्यता. नक्कीच. सर ह्यासाठीचे लक्षणं काय आणि लक्षणाच्या नंतर आपल्या साईडनी त्याच्यात काय उपाययोजना करता येऊ शकतात? तर हेपॅटायटिस बी व्हायरस हा मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये सुप्त स्वरूपात आढळतो, म्हणजे तो कुठलेही लक्षणे निर्माण करत नाही. सो दे आर मोस्ट पेशंट्स आर असिम्प्टोमॅटिक. आणि जेव्हा पेशंट दुसऱ्या कुठल्या कारणासाठी दवाखान्यात जातो, जेव्हा त्याला सर्जरीसाठी गरज पडते किंवा अजून कुठल्या प्रोसिजरसाठी पोस्ट केलं जातं, तेव्हा साधारण हेपॅटायटिस बी ची तपासणी डॉक्टर सर्जरीपूर्वी करून घेतात. आणि अशा तपासणीमध्ये बऱ्याच वेळेला हे इन्फेक्शन रुग्णाला असल्याचं आढळून येतं. किंवा काही रुग्णांमध्ये हा एक अक्यूट व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे कावीळ म्हणून सुद्धा रुग्णांना प्रेझेंट होऊ शकतो. तर काही रुग्णांमध्ये सिव्हिअर लिव्हर डॅमेज होऊन, म्हणजे नॉर्मल लिव्हरचं कन्व्हर्जन सिरोटिक लिव्हरमध्ये होऊन जेव्हा पोटामध्ये पाणी होतं, रक्ताची उलटी होते, तर अशा कंडिशनमध्ये जेव्हा तपासणी केली जाते तेव्हा हेपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन आढळून येतं. तर सर ह्याला ट्रीटमेंट आहे का आणि सर्वच बाधित रुग्णांना ह्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का?
हेपॅटायटिस बी व्हायरसला नक्कीच ट्रीटमेंट आहे. आता सध्या आपल्याकडे हायली पोटंट अँटीव्हायरल ड्रग्स अवेलेबल आहेत जे हेपॅटायटिस बी व्हायरसच्या अगेन्स्ट उपयोगी येतात. ओके. परंतु सर्वच बाधित रुग्णांना ट्रीटमेंटची गरज नसते. बऱ्याच रुग्णांमध्ये हा व्हायरस अतिशय सुप्त स्वरूपात आढळून येतो आणि त्यामुळे लिव्हरवरही काय तो इजा करत नाही. जर आपला हेपॅटायटिस बी व्हायरसचे इन्फेक्शन सुप्त स्वरूपात असेल आणि लिव्हरचे एन्झाईम टेस्ट नॉर्मल असतील तर अशा रुग्णांना ट्रीटमेंटची गरज नसते. परंतु जर आपल्याला कावीळ असेल तसेच रुग्णाला जर सिरोसिस झाला असेल, बऱ्याच दिवसापासून व्हायरस शरीरामध्ये राहून नॉर्मल लिव्हरचं जर कन्व्हर्जन त्यांनी सिरोटिक लिव्हरमध्ये केलं असेल तर अशा रुग्णांना नक्कीच ट्रीटमेंटची गरज असते. ठीक आहे. गरोदर महिलांनी ह्यासाठी काय काळजी घ्यावी आणि त्यामध्ये किती हा संक्रमण होण्याची शक्यता असते? गरोदर महिलांमध्ये आता हेपॅटायटिस बी व्हायरसचं स्क्रीनिंग हे मॅन्डेटरी आहे. सगळ्याच गरोदर महिलांचं गायनेकोलॉजिस्ट हेपॅटायटिस बी व्हायरसचं स्क्रीनिंग करून घेतात. आणि जर हेपॅटायटिस बी व्हायरस जर गरोदर महिलांमध्ये आढळला तर त्याचे 2 अपाय होऊ शकतात. एक तर गरोदर मातेला आणि होणाऱ्या नवजात शिशूला. तर अशा केसमध्ये जर मातेला जर हेपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन असेल तर त्वरित गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट किंवा हिपॅटॉलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार हेपॅटायटिस बी ची रक्तामधली मात्रा मोजली पाहिजे आणि लिव्हर एन्झाईमच्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे. त्यानुसार जर गरज असेल तर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये साधारणतः 7व्या आठवड्यापासून ट्रीटमेंट सुरू करावे लागते. त्याचबरोबर जर गरोदर मातांमध्ये हेपॅटायटिस बी चे इन्फेक्शन असेल तर अशा सर्व मातांनी नेहमी डिलिव्हरी ही इन्स्टिट्यूशनलाइज केली पाहिजे. म्हणजे टर्शरी केअर सेंटर किंवा त्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट डिलिव्हरी झाली पाहिजे. आणि डिलिव्हरी नंतर त्वरित बाळाला हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन आणि इम्युनोग्लोबिन साधारणतः 12 तासाच्या आत दिले गेले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला बाळाला होणारा इन्फेक्शन वाचवू शकतो. अच्छा, लसीकरणाचा चांगला यामध्ये प्रभाव दिसून येतो. ठीक आहे सर. तर आणखीन एक हे की हा आजार किती गंभीर आहे आणि त्याच्या वयोमानामध्ये काही फरक पडतो का एखाद्या रुग्णाचा? साधारणपणे जर हा इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये जर सुप्त स्वरूपात असेल तर त्यामुळे आपल्याला फक्त त्याचं मॉनिटरिंग करावं लागतं आणि त्यामध्ये वयोमानामध्ये काही फरक पडत नाही. परंतु जर व्हायरस ऍक्टिव्ह असेल, त्यांनी आपल्याला हेपॅटायटिस केलं असेल आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की जर सिरोटिक झाला असेल तर नक्कीच आपलं वयोमानामध्ये कमतरता येते आणि आपल्याला बरेच सिरोसिसच्या कॉम्प्लिकेशनला सामना करावा लागतो, जसं पोटात पाणी होणे, असायटिस होणे, रक्ताची उलटी होणे आणि इतर सर्व कॉम्प्लिकेशन त्यानुसार होऊ शकतात. ओके. कॅन्सर आणि हेपॅटायटिस बी ह्याचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. ज्या ज्या रुग्णांना कॅन्सर आहे त्यांनी कॅन्सरची किमोथेरपी सुरू करण्यापूर्वी नक्कीच हेपॅटायटिस बी व्हायरसचे इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये आहे की नाही ही तपासणी करून घेतली पाहिजे. कारण कॅन्सरच्या किमोथेरपीमुळे बऱ्याच रुग्णांमध्ये हा व्हायरस सुप्त स्वरूपात असलेला ऍक्टिव्ह होतो आणि त्यांना अतिशय तीव्र स्वरूपाचा कावीळ होऊ शकतो. त्यामुळे ऑल पेशंट्स who are planned for chemotherapy they should be screened for hepatitis B virus, जेणेकरून पुढे होणारा तीव्र स्वरूपाचा कावीळ आपण टाळू शकतो. अच्छा, छान माहिती दिली सर तुम्ही. वर्ल्ड हेपॅटायटिस डीच्या अनुषंगाने आपण सर्वांपर्यंत हाच एक विषय पोहोचू शकतो की लसीकरण गरजेचं आहे. लसीकरण केल्यामुळे आपण हा आजार आटोक्यात आणू शकतो. आणि डिलिव्हरीसाठी जायचं असेल काही स्त्रियांना तर त्यांनी टर्शरी केअरचं, जिथं सगळे सुरक्षेचे मानांकन पाळले जातात, अशाच रुग्णालयामध्ये शक्यतो त्यांनी डिलिव्हरीसाठी गेलं पाहिजे. आणि मद्यपानाचा धोका सुद्धा ह्या आजारामध्ये आहे, त्यामुळं लोकांनी मद्यपान टाळलं तर आपण ह्या आजारावर मात करू शकतो. वर्ल्ड हेपॅटायटिस डेच्या निमित्ताने आमचा पण तुमच्यामध्ये काहीतरी एक जनजागृतीमध्ये सहभाग सरांनी सांगितलेला आहे. तुर्तास ह्या ठिकाणीच आपण थांबू. सरांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे आभार. वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हेपॅटायटिस बी व तत्सम आजारासंबंधित तुम्हाला काही शंका असतील, डॉक्टरांना विचारायचं असेल तर तुम्ही मेडिकवर हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष डॉक्टर अक्षय कुलकर्णी यांना भेटू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. पुढच्या एका एपिसोडमध्ये आपण भेटू. धन्यवाद.